हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिवियस व्हिडिओमध्ये बिझनेस रन करत असताना बिझनेसमध्ये लागणाऱ्या ज्या काही असेट आहेत किंवा लायबिलिटी म्हणजे काय, असेटमध्ये कोणकोणते टाईप्स पडत असतात किंवा कॅपिटल म्हणजे काय, या सर्व बेसिक कन्सेप्टवरती आपण डिस्कस केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग ज्या काही कन्सेप्ट आहे यावर डिस्कस करणार आहोत. त्यानंतर अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स काय आहेत किंवा अकाउंटिंग प्रिन्सिपल्स काय आहेत, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट काय आहेत, तर याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. बघा, मागील म्हणजे प्रिव्हियस जे काही 2-3 व्हिडिओ आपण केलेले आहेत बेसिक टर्मिनॉलॉजीवरती, हे बेसिक टर्मिनॉलॉजीवरती केलेले सर्व जे काही व्हिडिओ आहेत हे तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. का तर पूर्ण अकाउंटन्सी हा सब्जेक्ट या बेसिक कन्सेप्टवरती डिपेंडेंट असलेला आपल्याला दिसून येतो. कारण पुढे जाऊन जे काही आपण टॉपिक स्टडी करणार आहोत या टॉपिकसाठी या ज्या काही बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत किंवा टर्मिनॉलॉजी आहेत, मग त्याच्यामध्ये डेटर्स म्हणजे काय, क्रेडिटर्स म्हणजे काय, असेट काय आहेत, लायबिलिटी काय आहेत, डिस्काउंट म्हणजे काय, या सर्व ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे या सर्व बेसिक कन्सेप्टवरती आपण जेवढे काही व्हिडिओ केलेले आहेत हे व्हिडिओ तुम्ही स्टार्टपासून एंडिंगपर्यंत बघणं खरंच गरजेचं आहे. आणि हे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी वरील आय बटन क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, ही लिंक ओपन करून हे सर्व प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. सो लेट्स स्टार्ट. अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल बघत असताना सर्वात आधी मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट आपण थोड्याफार प्रमाणे त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. तर अकाउंटिंग इज मीन्स ऑफ कम्युनिकेटिंग द रिझल्ट्स ऑफ बिझनेस ऑपरेशन्स टू व्हेरियस पार्टीज इंटरेस्टेड इन आवर कनेक्टेड विथ द बिझनेस, the owners, creditors, investors, bank and financial institutions, government and other agencies. Hence it is rightly called as the language of business. लेखांकीय संकल्पनेचा अर्थ आणि महत्त्व यावरती एक नजर टाकत असताना लेखाकर्मच म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये अकाउंटन्सी या शब्दाने ओळखतो, तर अकाउंटन्सी ही व्यापारी संस्थांमध्ये घडत असणाऱ्या ज्या काही व्यवहार आहेत म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत, या बिझनेस ट्रान्झॅक्शनची पद्धतशीरपणे नोंद करून ठेवण्याची असेल किंवा वर्गीकृत करण्याची क्रिया असेल, ज्याला आपण समरायझिंग असं म्हणतो, आणि संक्षिप्तीकरण करण्याची जी काही कला आहे यालाच आपण काय म्हणतोय तर अकाउंटन्सी किंवा अकाउंटिंग असं आपण म्हणत असतो. विविध व्यापारी संस्था हे विविध अकाउंट तयार करण्यासाठी ज्या काही तत्वांचा मार्गदर्शक म्हणून अवलंब करत असतात, त्या सर्व तत्वांमध्ये एकसारखेपणा नसेल तर कोणतीही व्यापारी संस्था हे आपली आर्थिक विवेचन आहे हे सादर करण्याचा आणि ती माहितीवरून निष्कर्ष काढण्याच्या स्थितीमध्ये राहणार नाही. अंकेक्षकाला सुद्धा जे काही अकाउंट आहेत हे अकाउंट तपासत असताना, हे अकाउंट तयार करताना किंवा कोणत्याही तत्वांचा अवलंब केला गेला हे शोधून काढणं खूप कठीण होत असतं. आणि म्हणून असे म्हणता येईल की लेखांकीय तत्व म्हणजे अकाउंटिंग प्रिन्सिपल जे काही आहेत हे नियम आहेत की जे लेखापालाने अकाउंटंट म्हणजे जी काय इन द बुक्स ऑफ अकाउंट आपण प्रिपेअर करत असतो, ही बुक्स तयार करत असताना या तत्वांचा अवलंब करणं खूप गरजेचं असतं. आणि व्यवहारांच्या एंट्री किंवा नोंदी करत असताना ह्या नोंदी करून ठेवण्याच्या स्वरूपातील ज्या काही क्रिया आहेत, ज्या काही पद्धती आहेत, या पद्धती साधारणतः लेखांकनाचे तत्व म्हणून स्वीकारल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतो. आणि हीच तत्वे साधारणतः व्यावसायिक लेखांकीय मंडळांकडून विकसित केली गेलेली आपल्याला दिसून येतं. आता अकाउंटिंग म्हणजे काय, थोडक्यात आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितले की क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन बघत असताना ही इन्फॉर्मेशन जी काही आहे अकाउंटिंगची ही प्रोव्हाइड करत असताना 4 गुणात्मक वैशिष्ट्ये जी काही आहेत ती आपण स्टडी केलेली आहेत. रिलायबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन असेल, रिलेव्हन्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन असेल आणि अंडरस्टँडेबिलिटी त्या अकाउंटिंगमध्ये असणं खूप गरजेचं असतं, यावर देखील आपण डिस्कस केलेलं आहे. त्यामुळं व्यावसायिक लेखांकीय मंडळांकडून ही जी काय माहिती आहे ही माहिती विकसित केली गेली पाहिजे. आणि कधी शक्य आहे, ज्यावेळेला तुम्ही अकाउंटिंगच्या कन्सेप्ट जे काही प्रिन्सिपल आहेत हे व्यवस्थित तुम्ही फॉलो करता त्यावेळेला हे शक्य असतं. Accounting is not only associated with business but also with everybody who is interested in keeping an account of the monetary transaction. Generally, the term accounting refers to the financial accounting. Bookkeeping and accountancy is an art of recording, classifying and summarizing transaction of business concern in a systematic manner.
अकाउंटिंग म्हणजे काय आपण बघितलं की लेखांकन ही व्यावसायिक परिभाषा आहे की पद्धतशीर भाषेचा उपयोग ज्याच्यामध्ये केलेला असतो आणि अकाउंटंटनी आपल्या स्वतःच्या भाषेचा उपयोग केल्यास इतर जे काही संबंधित पक्षांना एकाच अर्थाने हे समजू शकणार नाहीत. लेखांकीय जी काही भाषा आहे ही भाषा तयार करण्याच्या दृष्टीने काही लेखांकीय संकल्पना अलीकडच्या काळात विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि हे लेखांकीय तत्व म्हणजे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत. हे प्रिन्सिपल्स हे लेखांकीय क्रिया सुव्यवस्थित आणि व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी हे सामान्य मार्गदर्शकाचे काम हे अकाउंटिंग प्रिन्सिपल जे आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत, कन्सेप्ट आहेत, हे काय करत असतात तर त्यांचे काम व्यवस्थित करत असतात. आता अकाउंटिंग कन्सेप्ट कोणकोणते आहेत किंवा अकाउंटिंग प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत हे पाहण्या अगोदर अकाउंटिंग कन्सेप्टचं काय इम्पॉर्टन्स आहे अकाउंटिंगमध्ये किंवा हिशेब लेखनामध्ये काय नक्की महत्त्व आहे यावर देखील आपण एक नजर टाकूया. तर इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट बघत असताना पहिला जो काही इम्पॉर्टन्स येतो तो म्हणजे रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट. जसं आपण क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघितलं काही गुणात्मक वैशिष्ट्य अकाउंटिंगचे आपल्याला दिसून येतात की अकाउंटिंग करत असताना जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड करत असता त्याच्यामध्ये रिलायबिलिटी असणं खूप गरजेचं असतं. म्हणजेच काय तर विश्वसनीय आर्थिक विवेचन या अकाउंटिंगमध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन. जे काही अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचं तुम्ही सादरीकरण करत असता हे सादरीकरणामध्ये एकसारखेपणा असणं खूप गरजेचं असतं. नेक्स्ट जनरली एक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असताना मोजमापाचे साधारण स्वीकार्य तत्व या तत्वाचा तुम्ही अवलंब करणं खूप गरजेचं आहे. जसं आपण क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघितलं की अकाउंटिंग करत असताना जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड करत असता त्याचं सादरीकरण जे काही करत असता ती रिलेव्हंट असलं पाहिजे, रिलायबल असलं पाहिजे, कंपॅरेबिलिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि अंडरस्टूड असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड करता या इन्फॉर्मेशनचं मोजमाप करणं हे साधारणपणे खूप गरजेचं असतं. नेक्स्ट प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल. जी काही प्रोव्हाइड करणारी इन्फॉर्मेशन आहे अकाउंटिंग करताना तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असता ही इन्फॉर्मेशन सर्वांकरता योग्य असली पाहिजे, सर्वांसाठी समजून घेता येणं खूप गरजेचं आहे. जसं बिझनेसशी रिलेटेड आपण इन्व्हेस्टर्स असो, ऑनर्स असो, CA असेल किंवा इवन कस्टमर असेल या सर्व फॅक्टर्सना जे काही बिझनेसशी रिलेटेड फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सना ही इन्फॉर्मेशन समजून घेता आली पाहिजे, सर्वांकरता योग्य आणि उपयोगाची असणं खूप गरजेचं आहे. आणि लास्ट जे काही इम्पॉर्टंट अकाउंटिंग कन्सेप्टचं सांगायचं झालं तर व्हॅलिड अँड ॲप्रोप्रिएट अझम्पशन. कायदेशीर आणि योग्य गृहीत आहे त्याच्यासाठी तुम्ही वापरणं खूप गरजेचं आहे. जर मुळातच प्रोव्हाइड करताना ही इन्फॉर्मेशन रिलेव्हंट असेल, रिलायबल असेल, त्याच्यामध्ये अंडरस्टूड इन्फॉर्मेशन असेल आणि त्याच्यामध्ये कंपॅरेबिलिटी जर करता येत असेल तर ती डेफिनेटली इन्फॉर्मेशन कायदेशीर होत असते किंवा कायदेशीररित्या आपण तिला घोषित करत असतो. हे इम्पॉर्टन्स आपल्याला अकाउंटिंग कन्सेप्टचं सांगता येईल. त्या इम्पॉर्टन्स सांगून झाल्यानंतर अकाउंटिंग प्रिन्सिपल्स नक्की कोणकोणते आहेत यावरती देखील आपण डिस्कस करणार आहोत. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत? सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आर ॲज फॉलोज. आता अकाउंटिंग प्रिन्सिपल्स बघत असताना जो काही पहिला प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल अकाउंटिंग करत असताना एक मार्गदर्शकाचे काम नक्कीच करत असलेले आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पहिला जो काही प्रिन्सिपल आहे बिझनेस एंटिटी. बिझनेस एंटिटी म्हणजे काय तर व्यवसाय रन करत असताना व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व असणं खूप गरजेचं आहे. दिस कन्सेप्ट implies that a business unit is separate and distinct from the owner or owners, that is the persons who supply capital to it. Based on this concept, accounts are prepared from the point of view of the business and not from the owner's point of view. Hence, the business is liable to the owner for the capital contributed by him or her. व्यवसाय हे चलनापासून स्वतंत्र अस्तित्व असणं खूप गरजेचं आहे. जरी व्यवसाय आपण स्थापन करत असलो तर व्यवसाय आणि स्वतःचे अस्तित्व हे स्वतंत्र असणं खूप गरजेचं आहे आणि हा व्यवसायाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मूळ अर्थ आपल्याला सांगता येईल. आणि या संकल्पनेनुसार एकल व्यापार असेल किंवा एकल व्यापारी असेल या दोन्ही संकल्पना काय आहेत
पूर्णपणे सेपरेट असलेल्या किंवा स्वतंत्र असलेल्या आपल्या लक्षात येतील. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. Personal transaction of the owners are not recorded, but their transactions with the business, such as capital contributed to the business or cash withdraw from the business for the personal use, will be recorded in the books of accounts. It implies that the business itself owns assets or liability. जी काय बिझनेसशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन घडत असतात, ह्या बिझनेसच्या ट्रान्झॅक्शनमधील फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शनचंच रेकॉर्ड आपण काय करत असतो, अकाउंटिंगमध्ये करत असतो. मग त्यातून जी काही वैयक्तिक मालमत्ता असेल किंवा वैयक्तिक खर्चासाठी जर तुम्ही रक्कम काढली असेल तर त्याचं रेकॉर्ड अकाउंटिंग इन द बुक्समध्ये काय केलं जात नाही. आणि या तत्वानुसार केवळ व्यावसायिक व्यवहारांचा व्यवसायाच्या अकाउंटमध्ये काय केलं जातं, फक्त रेकॉर्ड ठेवलं जातं. व्यापाऱ्यांच्या असेल किंवा व्यवसाय मालकांच्या व्यक्तिगत व्यवहारांच्या नोंदीचा आढावा किंवा नोंदी या व्यवसायाच्या अकाउंट इन द बुक्समध्ये केल्या जात नाहीत. थोडक्यात सांगायचं झालं तर बिझनेसशी रिलेटेड ज्या काही ट्रान्झॅक्शन आहेत त्यांचंच रेकॉर्ड फक्त अकाउंटिंग इन द बुक्समध्ये केलं जातं. वैयक्तिक खर्चासाठी जर तुम्ही रक्कम त्यातली यूज केली तर त्याचं रेकॉर्ड याच्यामध्ये केलं जात नाही. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर हाफ ऑफ द बिल्डिंग इज युज्ड फॉर बिझनेस ऑफिस अँड अदर हाफ ऑफ द बिल्डिंग is used for the residence of the proprietor. If the total rent of the building is rupees 50,000, then only rupees 25,000 will deducted as drawing फ्रॉम प्रोप्रायटर्स कॅपिटल. आता संपूर्ण इमारतीपैकी अर्धा भाग इमारतीचा हा व्यवसायासाठी आपण यूज केला आणि अर्धा भाग व्यवसाय मालक स्वतः राहण्यासाठी उपयोगात आणत असेल आणि इमारतीचे भाडे हे वार्षिक दराने जर 50,000 रुपयाचं द्यावे लागत असेल तर अशा प्रसंगी केवळ 25,000 रुपये हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला काय करावे लागतील, लिहावे लागतील. आणि 25,000 हे काय दर्शवावे लागतील तर डिडक्टेड म्हणजेच ड्रॉइंग या नावाने तुम्हाला ते दर्शवावे लागतील. आणि हे ड्रॉइंग व्यवसाय मालकाच्या भांडवलातून वजा करून दाखवावे लागतील. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बिझनेसशी रिलेटेड जी काही तुम्ही यूज केलेली मालमत्ता आहे याचा रेकॉर्ड किंवा याची नोंद तुम्ही पुस्तकात ठेवू शकता. मात्र वैयक्तिक खर्चासाठी जर तुम्ही रक्कम उचलली, मग या ठिकाणी 50,000ची बिल्डिंग तुम्ही घेतली असेल तर त्याचं भाडं तुम्हाला दाखवावं लागणार. मात्र 25,000 हे जे तुम्ही डिडक्टेड ॲज अ ड्रॉइंग्स फ्रॉम प्रोप्रायटर कॅपिटल म्हणजे स्वतःच्या खर्चासाठी जर तुम्ही यूज केले असेल रेसिडेन्स ऑफ द प्रोप्रायटर तर हे 25,000 तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तर दाखवावे लागणारच आहेत, पण कॅपिटलमधून तुम्हाला ते लेस दर्शवावे लागणार आहेत. नेक्स्ट जो काही प्रिन्सिपल आहे तो म्हणजे मनी मेजरमेंट. मनी मेजर म्हणजे काय तर पैशातील मोजमाप या अकाउंटिंग इन्फॉर्मेशन होणं खूप गरजेचं आहे. धिस कन्सेप्ट इम्प्लाइज दॅट ओनली दोज ट्रान्झॅक्शन विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी are recorded in the books of accounts. Since money serves as the medium of exchange transaction, expressed in money or recorded and the ruling currency of a country is the measuring unit of accounting. व्यावसायिक व्यवहार हे मोजमापाच्या घटकामध्ये व्यक्त करणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक व्यवहार हा पैशाच्या स्वरूपातच नोंदविला जात असतो. आता जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये सर्व अकाउंट्स हे फक्त भारतीय चलनाचाच उपयोग करत असलेले आपल्याला दिसून येतात. ट्रान्झॅक्शन विच डू नॉट इन्व्हॉल्व मनी विल नॉट बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. फॉर एक्झाम्पल वर्किंग कंडिशन्स इन द वर्क प्लेस, स्ट्राईक बाय एम्प्लॉईज, efficiency of the management etc. will not be recorded in the books as they cannot be expressed in terms of money. It helps in understanding of the state of affairs of the business as money serves as a common measure by means of which heterogeneous facts about the business are recorded. मनी मेजरमेंट करत असताना ज्या काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन घडून येत असतात या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचंच मेजरमेंट बिझनेसमध्ये किंवा अकाउंटिंग करत असताना केलं जातं. मग याच्यामध्ये भारतीय चलनाचा उपयोग खास पद्धतीनं केलेला दिसून येतो. जसे रुपया संकल्पनेमुळे फक्त
फक्त पैशाच्या स्वरूपातीलच घटक काय ठिकाणी या ठिकाणी नोंदविले जात असतात. फॉर एक्झाम्पल वर्किंग कंडिशन्स इन द वर्क प्लेस, स्ट्राईक बाय एम्प्लॉईज, एफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट, असे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत तर या ट्रान्झॅक्शनचं जे काही किंवा हे जे काही प्रसंग घडत असतात तर यांचं रेकॉर्ड बुकमध्ये ठेवलं जात नाही किंवा ठेवता येत नाही. कारण अशा प्रसंगाचं असेल किंवा अशा ज्या काही गोष्टी घडत असतात तर या गोष्टींचं मनी मेजरमेंट करता येत नाही. For example, if a business has 5 computers, 2 tables and 3 chairs, the assets cannot be added to give useful information unless they are expressed in monetary terms. Rupees 1,50,000 for computers, 15,000 for tables and 2,500 for चेअर्स. आता हे एक्झाम्पल बघत असताना व्यावसायिकाची मालमत्ता ही जर त्यांनी सांगितली असेल तर या ठिकाणी संपूर्ण संपत्तीचे मोजमाप हे पैशामध्ये नोंदविले जाईल आणि लेखापुस्तकामध्ये टोटल जेवढा काही तुमची असेट आहे, जेवढे काही या ठिकाणी सांगितलेल्या ज्या काही खर्च आहे तर या सगळ्यांचं टोटल मूल्य त्या ठिकाणी लिहिले जाईल. जसं 1,50,000 प्लस 15,000 प्लस 2,500 या सर्वांचं पैशामध्ये ज्या वेळेला कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याचं रेकॉर्ड बुक्समध्ये काय केलं जातं, ठेवलं जातं. नेक्स्ट जे काही प्रिन्सिपल आहे ते म्हणजे कॉस्ट कन्सेप्ट. ॲन असेट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑन द बेसिस ऑफ हिस्टॉरिकल कॉस्ट, दॅट इज द ॲक्विजिशन कॉस्ट. Cost of acquisition will be the base for all further accounting. It does not mean that the asset will always be shown at cost. It is recorded at cost at the time of its purchase but is systematically reduced in its book's value by charging depreciation. कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे काय तर मूल्य संकल्पना. जी काही असेट आहे या असेटची असणारी मूळ किंमत, खरेदी करतेवेळी संपत्तीची जी काही किंमत आहे ही किंमत तुम्हाला वस्तूवरती दाखवली जाते किंवा दर्शवली जाते आणि त्याच मूल्याने त्या संपत्तीची नोंद लेखापुस्तकात केली जाते आणि दिलेले जे काही मूल्य आहे, दिलेले जे काही अमाऊंट आहे हे पुढील सर्व लेखांकनाकरता आधार म्हणून ग्राह्य धरले जाते आणि भविष्यात अशा संपत्तीचे वेगवेगळे मूल्य हे असू नक्कीच शकतं आणि जसे बदलता येण्याजोगे मूल्य किंवा त्यांच्या योग्य किमतीने नोंदवलेली स्थिर संपत्ती ज्याला आपण फिक्स्ड असेट म्हणतो किंवा चल संपत्ती असेल. फॉर एक्झाम्पल फर्निचर इज परचेस्ड फॉर ₹3 lakh अँड सेम कॉस्ट हॅज बीन रेकॉर्डेड इन द बुक्स. In case the market value goes to ₹1 lakh or ₹1,50,000, it will not be considered. For example सांगायचं झालं तर फर्निचर खरेदी केलेलं आहे तुम्ही 3 लाखाचं अँड सेम कॉस्ट हॅज बीन रेकॉर्डेड इन द बुक्स. सेम रेकॉर्ड तेवढ्या किमतीला तुम्ही फर्निचर खरेदी केले तर तेवढ्याच किमतीनं तुमचं रेकॉर्ड होणार आहे. इन केस द मार्केट व्हॅल्यू गोज टू 1 lakh, पण त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे तर 1 lakh किंवा 1,50,000, इट विल नॉट बी कन्सिडर्ड. 3 लाख रुपयाला इमारत विकत घेतली आणि लेखापुस्तकात हीच किंमत नोंदवली गेली. समजा या इमारतीचे बाजार मूल्य हे 1 lakh असेल किंवा 1,50,000 रुपये एवढे झाले तर हे मूल्य विचारात घेतलं जात नाही. रेकॉर्ड तुमचं ज्या किमतीला तुम्ही असेट खरेदी केले तेवढंच रेकॉर्ड तुमचं केलं जाणार आहे. नेक्स्ट कन्सेप्ट जी काय आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट म्हणजे काय तर सातत्य संकल्पना. अकाउंटिंग करत असताना प्रत्येक व्यवहारामध्ये कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. एनी पॉलिसी अडॉप्टेड फॉर अकाउंटिंग शुड बी कंटिन्युअस ऑर कन्सिस्टंट थ्रूआउट द बिझनेस अँड इट नीड नॉट बी चेंज्ड generally unless and until circumstances demand. However, it does not stop any improvement of new techniques, but that should be disclosed with the note. व्यवसायामध्ये लेखांकनाबाबत कोणतेही धोरण हे सातत्याने राबवणं खूप गरजेचं असतं. साधारणतः परिस्थिती उद्भवेपर्यंत या धोरणामध्ये बदल करण्याची गरज असत नाही किंवा बदल करूच नयेत. तसेही नवीन तंत्राच्या प्रगतीमध्ये याचा कोणताही अडथळा असलेला आपल्याला दिसून येत नाही किंवा त्याचा परिणाम त्याच्यावरती होत नाही, परंतु ते टीप देऊन स्पष्ट केले पाहिजेत. उदाहरणार्थ अ कंपनी अडॉप्ट फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड फॉर चार्जिंग डेप्रिसिएशन
ऑन फिक्स्ड असेट फ्रॉम द बिगिनिंग टिल द एंड ऑफ एस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट. उदाहरणार्थ, कंपनीने आपल्या स्थिर संपत्तीवर सुरुवातीपासून संपत्तीच्या अनुमानित आयुष्यापर्यंत स्थिर पद्धतीने घसारा करण्याची पद्धत स्वीकारली आहे. या पद्धतीचा एक्झाम्पल आपल्याला कन्सिस्टन्सीच्या बाबतीत देता येईल. आणि नेक्स्ट जे काही प्रिन्सिपल आहे कन्झर्वेटिव्ह, ज्याला आपण पुराणमतवाद असं आपण म्हणणार आहोत. व्हाईल रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन वी हॅव टू anticipate no profit but provide for all possible losses. It encourages the certain secret reserves by making excess provision to prevent losses. The income statement may show lower income and the balance sheet overstates the liabilities and understates the assets. This policy of recording is asking the accountant to play safe while writing the accounts. कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय तर व्यावसायिक व्यवहारांच्या नोंदी करत असताना त्या नफ्यासाठी नसून शक्य तेवढ्या सर्व तोट्यांच्या तरतुदींसाठी करत आहोत हे आपणास अपेक्षित असणं खूप गरजेचं आहे. आणि ही बाब तोटा भरून काढण्यासाठी जास्तीची तरतूद करून गुप्त जो काही राखीव निधी आहे हा राखीव निधी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करत असते. आणि आर्थिक विवरणाचा जर विचार केला तर या आर्थिक विवरणात कमी उत्पन्न दाखवणे आणि बॅलन्स शीटमध्ये देयता असेल म्हणजे लायबिलिटी ही वास्तविकतेपेक्षा कमी असेट दाखवणे शक्य असते. आणि नोंदी करण्याच्या या धोरणामुळे लेखापाल सुरक्षितपणे त्याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकतो किंवा त्याच्यामध्ये नोंदी लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, कारखान्याच्या अंतिम स्कंदाचे म्हणजे जो काही स्टॉक आहे या स्टॉकचे मूल्य For example, the closing stock in the factory is valued at ₹25,000 at cost price and 35,000 at its market price, but while recording in the books of the value of ₹25,000 will be considered being the lowest of all. उदाहरण त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, कारखान्याचा जो काही स्टॉक आहे अंतिम ह्याचा तर तो 25,000 रुपयेचा आहे आणि या स्टॉकची मार्केट व्हॅल्यू 35,000 रुपये आहे, परंतु अकाउंटमध्ये नोंद करत असताना त्या स्टॉकची कमी किंमतच म्हणजे 25,000 रुपये लक्षात घेतली जाईल. या पद्धतीने कन्झर्वेटिव्ह अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करत असताना पाळली गेली पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील जे काही 6 प्रिन्सिपल्स आहेत याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. ज्या काही कन्सेप्ट आहे याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.